पाहता आलं पाहिजे. आम्ही तुमच्या या घनसांगवी या परिसरात 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो, पण तुमच्या परिसराचा विकास आमच्या हातात नाही. एखादा व्यक्ती तुमच्यासाठी उभा राहतो ना, त्याचा विषय पक्षाचा नाही, तो माणूस चांगला आहे ना त्याच्या मागं आम्ही उभं राहिलं पाहिजे. तो व्यक्ती चांगला आहे ना त्याच्या मागं आम्ही उभं राहिलं पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य सज्जन आहो. पण काय झालंय, आताचं वातावरण इतकं विभस्त झालंय. काही काही ठिकाणी वातावरण खूप भयानक आहे. तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही मला बोलवलंय. तुम्ही सगळे जात धर्म पंथ मानत नाही तर काही काही ठिकाणी गेल्यानंतर कमिटीत या खरं तरी थोडंसं आडवं चालणारं असतं. ते म्हणतो गड्या आपली एवढी पण तुम्ही मुसलमानातच कशाला बोलावला. आता मी काय भडकून पडलो का काय वाटतं. अहो माझं रक्त लाल आहे तुमचं रक्त लाल आहे. या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती माणुसकीची लक्षण आहे. याच्या पलीकडे जात नाही. सांगायचं तात्पर्य सज्जनाव जाणीव शानीव ज्ञानेपण सोडून जातीचा अभिमान तो माझं होईल अनन्य शरण वैष्णव जाण तो माझा. मला काय म्हणायचंय, मी हिंदुत्व सांगतोय तुम्हाला, पण हिंदुत्व खरं कळलंय का आम्हाला? खरं सांगा कळलं का हिंदुत्व? जर हिंदुत्व कळलंच असताना तर नवरात्र महोत्सवावेळेस खऱ्या अर्थानं आदिशक्तीचा आईचा जागर करताना आम्ही स्त्रियांना नाचवण्याचा कार्यक्रम ठेवला नसता. जर आम्हाला हिंदुत्व कळलं असतं तर आम्ही एका गल्लीत 10 गणपती बसवले नसते. लोकमान्य टिळकांची संकल्पना होती सगळी माणसं एकत्र व्हावीत आणि सगळी लोक एकत्र होऊन संघटन व्हावं. लोकांनी एक वज्रमूठ बांधावी आणि गणेशोत्सव साजरा करावा, या मागची ही संकल्पना. आणि एकाच गल्लीमध्ये 10 गणपती आम्ही बसवले. पुण्याच्या डीजेचा आवाज किती मोठा आहे ही स्पर्धा चालू आहे. मला काय सांगायचं सज्जन हो, ज्यांनी त्यांनी संत महापुरुष महामानव त्याच्या जातीप्रमाणे ऐकून घेतलेत. जाती धर्मात यांनी कामच नाही केलं. तुकोबारे म्हणले का मी या जातीचा आहे, ज्ञानोबारे म्हणले का मी या जातीचा आहे, सेना महाराज म्हणले का. ती लोक विशिष्ट प्रकारची एखादी 4-5 लोक आहेत ते म्हणतात सेना महाराज आमचे, कुणी म्हणतात सावता महाराज आमचे, कुणी म्हणतात संत भगवान बाबा आमचे. तुम्हाला खरं सांगू का, अरे खूप मामन भाऊन संत भगवान बाबांनी किती मोठी क्रांती केली. आता माझं मराठवाड्यात कीर्तन असतात, महाराज किती मोठी क्रांती आहे संत भगवान बाबांची. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींसारखा ज्ञानेश्वरी सांगणारा आत्ता तरी भारतात वागता नाही लक्ष द्या. त्यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरीने घाली काय आहे ते साच आणि मवाळ विठुल आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताळ. पण काय झालंय, ही माणसं काही अंशतात सगळ्या लोकांचं नाही सांगत, काही लोकांनी वाटून घेतले समाजात महापुरुष. कोणी म्हणतो छत्रपती शिवाजीराजे आमचे आहेत, कोणी म्हणतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आमचे आहेत. नाही, छत्रपती शिवाजी राजांमुळं मंदिरातील देव शिल्लक राहिले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. गोष्ट तेवढीच सांगायचं तात्पर्य असं सज्जना हो, हा चिंतनाचा विषय नव्हता पण सहज आला म्हणून सांगायला.